नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज दिनांक 17 जानेवारी 2026 ला आपल्या शेतमालाचे बाजारभाव कसे काय राहतील हे आपण आज जाणून घेऊ. तर काल 16 तारखेला सर्वप्रथम आपण कापूस बघूया. सरासरी दर हा 8,000 ते 8,200च्या दरम्यान राहिला. एखाद्या ठिकाणी उच्चांकी मालाला 8,400 ते 500 सुद्धा दर मिळाला. पण सर्वसाधारण भाव हा हमी भावाच्या दरम्यानच राहिला. कारण 19 जानेवारीलाच आता जेव्हा CCI आपला निर्णय ठरवेल तेव्हा समजेल कापसाचे बाजारभाव कोण्या दिशेने वाटचाल करतील. तोपर्यंत आपली नोंदणी झालेली नसेल तर करून ठेवा व थोडी वाट बघा. 19 तारखेनंतर काय होणार आहे ते. एकतर कमी होतील, कमी जास्त होणार नाही. 100-200चा फरक पडू शकते आणि वाढले तर खूप वाढू शकतात. आता नंतर सोयाबीनमध्ये रोज वाढ चालूच आहे. 5,500 हा ॲव्हरेज मालाला भाव भेटत आहे. कारण आवक आता घटलेली आहे. शेतकऱ्यांच्या घरातला माल हा संपलेला आहे. त्याच्यामुळे आता भाव हे वाढणारच आहेत सोयाबीनचे. जर आपल्याकडे सोयाबीन अवेलेबल असेल तर ते थोडे थांबवले तरी चालेल. तसेच काल तुरीला देखील चांगला भाव मिळाला. एखाद्या मार्केटमध्ये 8,000, जसे की जालना व मानोऱ्यामध्ये 8,000 पर्यंत तुरीने मजल मारलेली आहे. व पुढे देखील आज देखील 8,000च्या आसपास या 1-2 मार्केटमध्ये भाव राहतील व जनरली बाकीच्या मार्केटमध्ये 6,500 ते 7,000 हे दर चालू आहे. तरी 6,500 ते 7 हे दर राहतीलच. व आता हरभरा, खूप जणांचा हरभरा आता येणार आहे, सध्या आलेला नाही आहे. सध्या दर हे 5,500च्या आसपास आहे. यावर्षी तुरीचा पेरा जास्त असल्यामुळे हरभऱ्याला भाव खूप मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. तरी आपला हरभरा जर आला असेल तर थांबून ठेवावा, कारण की सध्या तरी भाव कमी आहे व हरभऱ्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी आपल्याला 6,500 ते 7,000 पर्यंत हमखास हरभऱ्याचे दर पाहायला मिळतील. तसेच गहू पीकसुद्धा आता सध्या कमी भावामध्ये आहे. थोडासा ज्यांचे आता काढणीला आले असतील त्यांनी थोडंसं थांबावं. पीक काढणी करून आपल्या घरामध्ये ठेवून भाववाढीची वाट पाहावी. कारण गहू आणि हरभरा या 2 पिकांचे भाव पुढे वाढणारच आहे. या दोन्ही पिकांची आवक यावर्षी कमी राहणार आहे. कारण की खूप ठिकाणी पाण्याची कमतरता भासलेली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही पिकांना भाव जास्त राहतील. व कापसासाठी जसं आपण सांगितलंच की कापूसवाल्यांनी 19 तारखेला काय ठरणार आहे. CCI नेमका भाव CCIच्या कापसाचा जर कमी असला तर शेतकऱ्यांचा मालसुद्धा कमी भावात घेण्यात येईल. आणि CCIचा कापसाचा लिलावाचा भाव जर जास्त असला तर शेतकऱ्यांना सुद्धा कापसाला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे. तर आजच्यासाठी एवढेच. धन्यवाद. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा.